बघा, आज काय आहे, द्वितीया पितृश्राद्ध. आता पितृश्राद्धामध्ये ज्या वेळेला आपण काय करतो, अन्नदान करतो. आता आपल्या पूर्वजांनी त्यावेळेला भाद्रपद महिन्यामध्ये पक्ष्यांना, कावळ्यांना चारा नसतो, मुंग्यांना त्यांचे रावळं धुतलेले असतात. मग ह्या निमित्तानं कावळ्याला पिंडदान मिळतं, मुंग्यांना पिंडदान मिळतं, प्राणीमात्रांना अन्नदान मिळतं. जी त्यावेळेला गरिबी होती, लोकांना अन्न नव्हतं, आणि त्या निमित्तानं लोकांना अन्नदान व्हायचं आणि ब्राह्मणदान व्हायचं. आणि ह्या पृथ्वी तलावरती जो वर लोक म्हणतात वर स्वर्ग आहे, खाली पाताळ आहे, पृथ्वी आहे. या पृथ्वीमध्ये पंचमहाभूत आहे, आणि या पंचमहाभूतामध्ये त्याचा जन्म होतो. आणि मग या जन्मामध्ये तो ज्या योनी जन्माला असेल त्या योनीमध्ये आपण ज्या वेळेला पिंडदान करतो त्यावेळेला त्याला ते अन्नदान मिळतं. तो प्राणी होऊन असतो, आणि तो प्राणी ज्या वेळेला ते अन्न खातो त्यावेळेला त्याचा आत्मा शांत होतो. आता विज्ञानी लोक काय म्हणतात, स्वर्ग नाही, खाली पाताळ नाही, पृथ्वी आहे, चंद्र, सूर्य, आकाश आहे. आणि मग विज्ञानाला आव्हान आहे की गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये भगवंताने काय सांगितलेले, की मी सगळ्या ठिकाणी मीच आहे. आणि मग ज्या वेळेला आपण पिंडदान करतो त्यावेळेला हा गीतेचा 7वा अध्याय जर तुम्ही म्हटला तर त्या पितरांना अन्नदानाचं पुण्य आणि त्यांना मोक्ष मिळणार. म्हणून मी हा 7वा अध्याय तुम्हाला वाचून दाखवतो. हा वाद्या तुम्ही घ्या आणि लावा. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्ती करून तसेच अनन्य भावाने माझ्या आश्रय घेऊन योगयुक्त होऊन तू ज्या योगे पूर्ण विभूती, भक्ती, ऐश्वर्य, गुणाने युक्त सर्वांचा आत्मा असणाऱ्या निसंशयपणे जाणशील ते ऐक. मी तुला विज्ञानासहित तत्त्वज्ञान पूर्णपणे सांगेल. जे जाणले असेल या जगात पुन्हा दुसरे काही जाणवले जायचे शिल्लक नाही. हजारो मनुष्य कोणी एकदा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो, आणि प्रयत्न करणाऱ्या योग्यामध्ये एखाद्याला मतपरायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणले. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार अशी ही 8 प्रकारची विभागलेली प्रकृती आहे. काय याच्यामध्ये पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी अशा 8 प्रकारच्या प्रकृती, आणि भेद 8 प्रकारची असणारी माझी म्हणजे अचेतन प्रकृती आहे. म्हणजे हे महाभाव, हिच्या दुसरी ज्या योगे सर्व जग धारण केले ती माझी जीवरूप धारा म्हणजे सचेतन प्रकृती समज. हे अर्जुना, तू असे समज की सर्व भूतावर या 2 प्रकृतीच्या उत्पन्न झालेले आहे, आणि मी सर्व जगाची उत्पत्ती, प्रलय व अर्थात सर्व जगाचे मूळ हे धनंजया माझ्याहून दुसरे कोणीची परम कारण नाही. हे परम जग दोऱ्याने मनी ओवले असे माझ्यात ओवलेले आहे. हे अर्जुना, मी पाण्यातला रस मी आहे, चंद्र सूर्याचा प्रकाश आहे, सर्व वेदातील ओंकार आहे, आकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुषत्व आहे. मी पृथ्वीतील पवित्र गंध आणि अग्नीतील तेज आहे. तसे सर्व भूताचे जीवन आहे, आणि तपस्वीतील तप आहे. शब्द ब्रह्म, रूप, रस, गंध, शब्दयोग, कारण, तन्मया घ्यावा हे स्पष्ट करण्यासाठी येथे पवित्र शब्द जोडला आहे. हे अर्जुना, तू संपूर्ण भूताचे सनातन कारण मला समज. मी सर्व बुद्धिमानाची बुद्धी आणि तेजस्वाचे तेज आहे. हे भरतश्रेष्ठा, मी बलवानाचे अस्तित्वाचे व कामरहित समर्थ आहे, आणि सर्व प्राण्यातील धर्माला अनुकूल अर्थात शास्त्राला अनुकूल असा काम आहे. आणखी सत्वगुण रूप रजोगुणापासून तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव पदार्थ आहेत, ते सर्व माझ्यापासून उत्पन्न होणारे आहेत असे तू समज. परंतु वास्तविक पाहता त्याच्यात मी आणि माझ्यात ते नाहीत. गुणाचे कार्य करणाऱ्या सात्विक, राजस आणि तामस या 3 प्रकारच्या पदार्थाचे सारे जग समुदाय मोहित झाले आहेत. त्यामुळे ह्या 3 गुणाच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी असे मला ते ओळखत नाहीत. कारण अलौकिक अर्थात अतिभूत गुणांनी माया पर होण्यासाठी कठीण आहे. ते केवळ मला निरंतर बसतात. हे मायेला ओलांडून जातात. ते
माझे संसार करून जाणतात. मायेने ज्याचे जन हिरावून घेतले आहे, असे आसुरी स्वभावाचे मनुष्य, नीच असणारे, दुष्टकर्मे करणारे मूर्ख लोक मला भजत नाहीत. हे विषयाचे श्रेष्ठ अर्जुना, उत्तम कर्मे करणारे अर्थात अति जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 प्रकार भक्त मला बसतात. त्यापैकी नेहमी माझ्या ठिकाणी ऐक्यभावाने स्थित असलेल्या अनन्य प्रेम भक्ती असलेल्या ज्ञानी भक्त अति उत्तम होय. कारण मला तत्वता जाणणाऱ्या ज्ञानी माणसाला मी अत्यंत प्रिय आहे आणि ते ज्ञान मला अत्यंत प्रिय आहे. हे सर्वच उदार आहेत, परंतु ज्ञानी तर साक्षात माझे स्वरूप आहे असे माझे मत आहे. कारण तो माझ्या ठिकाणी मन बुद्धी असणारा ज्ञानी भक्त अति संसारिक पदार्थासाठी भजणारा, संकट निवारणासाठी भजणारा, माझे यथार्थ रूप जाणण्याच्या इच्छेने भजणारा असतो. उत्तम गतिरूप अशा माझ्यामध्ये चांगले आहेत. पुष्कळ जन्माचे शेवटच्या जन्मात तत्वज्ञान निले पुरुष सर्व उरले आहे. त्या भोगाच्या इच्छेने ज्ञान हिरावून घेतले असे लोक आपल्या स्वभाव विपरीत होऊन निराळे नियम पळून देवताची पूजा करतात. जो सकाम भक्त ज्या देवरूपाची श्रद्धेने इच्छ करतो, त्या भक्ताचे त्यांच्या देवातील मी दृढ करतो. त्या श्रद्धेने युक्त होऊन देवताचे पूजन करीत आणि देवतेकडून मी ठरवलेले इच्छित भोज निश्चित मिळवतो. त्या मंदबुद्धी लोकांचे ते फळ नाशिवंत असते. ते देवताची पूजा करणारी देवतांना प्राप्त होतात आणि माझे भक्त मला असे भजत नाही आणि ती मला येऊन मिळतात. मूळ लोक माझ्या सर्वश्रेष्ठ अविनाशी अशा परंपर भावाला न जाणता मला इंद्रियाच्या पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंद परमात्म्याला रूप मनुष्याप्रमाणे जर येऊन प्रगट झालेले असतात. आपल्या योगमायेने लपलेले मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही, म्हणून मी अज्ञानी लोक जन्म नसलेल्या अविनाशी मला परमात्म्याला जाणत नाहीत. अर्थात मी जन्माला मरणारा आणि असे आहे. हे अर्जुना, पूर्वी होऊन गेलेल्या वर्तमान काळातील आणि पुढे होणाऱ्या सर्व प्राणीमात्रात मी जाणतो, पण श्रद्धा भक्ती नसलेल्या कोणीही मला जाणत नाही. हे भरतवंशी अर्जुना, सृष्टीत इच्छा आणि द्वेष यामुळे उत्पन्न झालेल्या सुखदुःखात द्वंद्वाच्या मायेने सर्व प्राणी अत्यंत अज्ञानाला प्राप्त होतात. परंतु निष्काम भावने श्रेष्ठ कर्माचे आचरण करणाऱ्या ज्या पुरुषाचे पाप नष्ट होते, ते राग उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वरूप मोहापासून उत्पन्न असलेले दृढनिश्चयी भक्त मला सर्व प्रकारे भजतात. जे मला शरण येऊन वार्धक्य व मरण यापासून सुटण्याचा प्रयत्न करतात. पुरुष ब्रह्म संपूर्ण आध्यात्मक आणि संपूर्ण कर्म जाणतात. जे पुरुष आदिभूत आदिदैविक आदि यज्ञ या सर्वांच्या आत्मरूप अशा मला अंतकाळी जाणतात. हे युक्त चित्ताचे पुरुष मला जाणतात, म्हणजे मला येऊन मिळतात. ओम तत्वगती भगवती शिवासवादे ज्ञान विषाद योगनम सप्तम साध्याय. बघा, हा गीतेचा 7वा अध्याय. आता विज्ञानाला आव्हान आहे का देव कुठे? दगडात आहे, देवळात आहे. देव दगडात नाही, देवळात नाही. देव हा आपल्या हृदयात आहे. सूर्य चंद्र आकाश पाणी हवा याच्यात आहे. देव आईबापात आहे आणि पुनर्जन्म आहे. प्राणी मात्र ज्या वेळेला माणूस मरतो त्यावेळेला त्याची जशी इच्छा वासना असतात, रजोगुण तमोगुण सत्वगुण, आणि त्याला त्या योनीमध्ये प्रवेश होतो. आणि मग आपण ज्या वेळेला पिंडदान करतो त्यावेळेला ते जे केलेलं अन्न आहे ते ज्या योनीत त्याचा जन्म व्हायला असेल त्या योनीत त्याला अन्न मिळतं. कावळा हा यमाचं द्वाररक्षक आहे आणि ज्या वेळेला कावळा पिंड घेत नसतो त्यावेळेला त्याचं आत्म्याचं वजन किती? 5 ग्राम त्याला तो दिसतो. ज्या वेळेला तो पिंड आत्मा बाजूला जातो तेव्हा कावळा पिंड घेतो. आणि कावळा हा जर सांभाळला तर निसर्ग सांभाळेल, ही पूर्वजांची दृढ निश्चय होता. विज्ञान आणि ज्ञान ही दोन्ही गोष्टी आपल्या पूर्वजांकडे होती. मुंग्या, शेतातले जे अनेक व्हायरस असतात ते मुंग्या खातात. मुंगी जगली जाती, कावळा जगला जातो, गोरगरिबांना अन्न मिळतं, मजूर जगला जातो. आणि जो योनीत गाय कुत्रा प्राणी म्हणजे सगळ्या प्राणी मात्राला आपण ज्या वेळेला हे अन्नदान करतो त्यावेळेला ते अन्नदान मिळतं आणि तुम्हाला पुण्य मिळतं. म्हणून अन्नदान करा.
पितृयज्ञ करा. गीतेचा 7वा अध्याय हा प्रत्येकाने घ्या. तुमचे पूर्वज जे असतील त्यांना मुक्ती मिळेल. तुमच्या संसारात काहीच करणार नाही. तुमचे पितृदोष निघून जातील. जय भैरवनाथ.